नवी मुंबई चुकीच्या पद्धतीने 102 घरांची नोंदणी करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची RPIची मागणी। कोपरखैरणे व घनसोली येथील अनधिकृत इमारतींमधील 102 घरांची एकाच दिवशी दस्त नोंदणी करण्यात आली असल्याचे आरोप RPI पक्षाचे वतीने करण्यात आला। अनधिकृत बांधकाम असल्याचे कोणत्याही घराचे दस्त नोंदणी होऊ नये व असा करणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई केली जावी। असं असताना घनसोलीमधील 102 घरांची नोंदणी एकाच दिवशी चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणी झाली। त्याचबरोबर ह्या कार्यालयातील वळवी नावाच्या अधिकाऱ्याने हजारो दस्तऐवजाची नोंदणी केली। त्याचीही चौकशी व्हावी व कारवाई झाली पाहिजे असे RPI पक्षाच्या मराठा आघाडीचे बाळासाहेब मिरजे यांनी सांगितले। अनधिकृत पद्धतीने जे दस्त नोंदणी झालेले आहे 102 ते दस्त नोंदणी तातडीने रद्द करावी अशी आमची मागणी आहे। त्याच्यानंतर ज्यांनी दस्त नोंदणी केली त्यावेळेस जेवढे कर्मचारी असतील त्यांना सुद्धा तात्काळ निलंबित करावं अशी आमची मागणी आहे। कुठे त्या विभागात घडलेलं आहे आणि यातनं काय पाठपुरावा? भाईंदर रजिस्ट्रार क्रमांक 10 या ठिकाणी सिद्दीकी नावाच्या अधिकाऱ्यांनी ही दस्त नोंदणी केलेली आहे आणि नवी मुंबईमधील अनधिकृत जी बांधकाम आहेत त्या बांधकामाची दस्त नोंदणी केलेली आहे ती रद्द करावी। त्यांच्या अहवालामध्ये आम्ही तर जास्त बोललो होतो, पण त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी जे दाखवलेलं आहे ते 102 त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे 102 नोंदणी केलेलं आहे। आणि त्यानंतर त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की सदर विषय हा 102 दस्त नोंदणी पूर्ण केली असून अत्यंत गंभीर स्वरूपाचे शासकीय कार्याला अशोभनीय ठरेल असे कृत्य आहे असं त्यांच्याच अहवालात आहे। शासकीय अहवाल आहे, माझा अहवाल नाही। त्यांनी स्वतः ते कबूल केलेलं आहे तो ह्या लोकांनी चोऱ्या केलेल्या आहेत, त्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने केल्या आहे, त्याच्यावरती कारवाई करा। आपली आता मागणी काय आहे? माझी मागणी आहे की दस्त नोंदणी रद्द करा आणि जे अधिकारी आहेत त्याला निलंबित झालं पाहिजे। त्याला जे पाठीशी घालतात त्यांना निलंबित केले पाहिजे। त्यावेळेस जे अधिकारी त्या ऑफिसमध्ये होते त्या सर्वांना निलंबित करावं अशी माझी मागणी आहे। आपण हे जे प्रकरण हाती घेतलेले आहे काय खात्री आहे की मागचे जे आपण शब्द एकत्र त्यामुळे मागे हटणार नाही? त्याच्यामध्ये आम्ही मागे हटलो नव्हतो। त्याच्यामध्ये सुनावणी लागली होती, हेअरिंग लागली होती आणि हेअरिंग मध्ये त्यांनी त्यांच्या बाजूने त्यांचं वर्चस्व असल्यामुळे निकाल लावून दिला। पण आता आमच्याकडे एकदम ऑथेंटिक सगळे पेपर आहेत, त्याच्यामुळे याचा पूर्णपणे पाठपुरावा करू आम्ही आणि त्याला निलंबित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याच्यानंतर हे दस्त नोंदणी रद्द केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। नाही, दबाव येणार नाही। आता आम्ही कुणाचा ऐकणार नाही। वेळ पडली तर आम्ही पक्ष सोडून देऊ, पण दबाव ऐकणार नाही आता कुणाचा। दबाव ऐकला होता, शेवटी वरिष्ठ नेत्यांचं थोडं ऐकावं लागतं। नेत्यांनी सांगितलं आणि हेअरिंग लागली होती आणि हेअरिंग मध्ये निकाल त्यांच्या बाजूने दिला पूर्णपणे। आता निकालाच्या विरोधात कोर्टात जावं लागेल आपल्याला।